हो नाक्यावर कशी होती आज जास्तच गर्दी झाली आहे. उद्या सुट्टी असल्यामुळे मला वाटतं जास्त गर्दी झाली आहे आज. लोक आज शिवतीर्थ. उद्या निवांत. हे शिवतीर्थ आहे नाक्यावर. जर तुम्ही आला साताऱ्यामध्ये तर ते शिवतीर्थ अति छान केलेलं आहे. अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे. हे एखाद्या किल्ल्यासारखंच वाटतं. आता आपल्याला तिकडे जायचं नाहीये, पण आपण येताना त्या साईडला दरवाजा केलेला आहे, मुख्य दरवाजा त्याचा, तो आपल्याला पाहायला मिळेल. ही आहे जिल्हा मध्यवर्ती बँक सातारा. हे जे आहे ताजमहल सारखं असं काहीतरी केलेलं आहे. तर हे त्या ब्रिज जिथून चालू होतो, म्हणजे बोगदा चालू होतो, त्या बोगद्याचा एंट्रीसाठी गेलेलं आहे. तिकडून पण आपण मगाशी बघितलं आणि आता पण इथं पण बघितलं. आता आपण चाललेलो आहे. इथं तहसीलदार कार्यालय आहे सातारामध्ये. त्याचबरोबर गाड्या हा जो डायरेक्ट रोड जातो तो डायरेक्ट मेढ्यावरून महाबळेश्वरला, म्हणजे साधारण महाबळेश्वर इथून तुम्हाला 60 किलोमीटरवर आहे सातारा पासून. आता पहिलं कसं महाबळेश्वरला बघायचे पावसाळा वगैरे, पावसाळ्यात जास्त तिथं गर्दी नसायची. पण आता लोक पावसाळ्यात काय बघत नाही, आता डायरेक्ट जातात तिकडे. भूकंप होऊ दे नाही तर वादळ येऊ दे, लोक फिरतात. नंतर बघू, असा विषय झालेला आहे. हे लाल परी जे गाणं आहे ना, या बसवरून निघालेलं आहे. लाल परी लाल परी लाल परी रे लाल परी. ही आहे आपली सातारची मंडई. इथून चालू होती मंडई. इकडच्या साईडला इथूनच जर पाहिलं आपलं स्टँड साताऱ्यामध्ये. ही जी बिल्डिंग आहे, ही जी अशीच बिल्डिंग कॅम्प मध्ये आहे पुण्यामध्ये. ज्या बिल्डरने ती बिल्डिंग बांधली कॅम्प मधली अशी पडल्यासारखी, त्याच बिल्डरने ही बिल्डिंग बांधली आहे. बिल्डर हा सातारचा आहे. लालपरी मध्ये आल्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीये. अगदी स्टँड पुढच्या साईडला आहे. हा काळ्या गाडीवाला इतका भाव खातो जशी काय ह्याचीच गाड तसं नाही म्हणलं पाहिजे, पण आपलं एक चेष्टा केली. रेंज रोवर आहे शेवटी. अख्खी रेल्वे मॉडेल एवढे ताकद आहे असं मी ऐकलंय, पण नसेल तेवढी. म्हणायला काय जाते, पैसे वाटत. हे तर केळं बिळं जर पाहिजे असेल नाक्यावर, साताऱ्यातलीच इम्पोर्टेड केळं आहे तिथं. ही बिल्डिंग आहे सेम अशीच बिल्डिंग तुम्हाला पुण्यामध्ये कॅम्प मध्ये बघायला मिळेल. आणि याला 7 स्टार म्हणतात या बिल्डिंगला. तिथं 7 स्टार म्हणजे तिथं सिनेमा असतात, म्हणजे सिनेमागृह आहे. त्या ठिकाणी 2-3 पिक्चर एकदम लागतात आणि मार्केट पण खूप आहे. ते स्टँडला एकदम चिटकून जातं. एवढे खड्डे पडलेत की चंद्रावर गेल्यासारखं वाटतंय, पण चंद्राला डाग आहेत, खड्डे नाही. गंमत जम्मत वाईन शॉप. तुम्हाला जर दारू बिरू घ्यायची इच्छा झाली स्टँडवर आला, सिटी वाईन तुम्हाला अगदी अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही ओके होऊन जाऊ शकता, बसमध्ये बसू शकता. हा आहे राधिका रोड. हा पूर्ण रोड राधिका रोड म्हणजे हा आपला सिटी मध्ये जातो. म्हणजे साताऱ्यातून तुम्ही कुठेही जरी साताऱ्यात एंट्री केली ना, साताऱ्यात येण्यासाठी, तर तुम्ही पहिलं नाक्यावर येणार आहे. तर हे आता ट्रेंड्स. आम्ही आलेलो आहे ट्रेंड्सला जरा शॉपिंगला. तुम्ही पुढे येणार असाल तर या. तुमचं तुम्ही घ्या, तुम्ही पैसे द्या, आमचं आम्ही घेतो. असा काही विषय नाहीये. ऑफर लावली 3,499 3,499चं गिफ्ट वाउचर वगैरे बऱ्याच गोष्टी लावल्यात. पण नुसते स्कीम असतात, काहीतरी आपलं टाकायचंच कर लोकांना, आपण काहीतरी सांगायचं असा विषय.
आता इथं गाडी वळा ट्रेन धावायची. ट्रेन सरळ खाली येऊ शकत असते. ट्रेन्स आपला कुठे आलोय आपण शॉपिंगला? मामाकडे जा की, मामाकडे जा. कुठे आलोय? कुठं आलोय आपण? फ्रेंड्स आलो. हे बघा, इतकी सर्व शॉपिंग करून पण मला शॉपिंग करायला वाटते. हा, ते तुला नाही बसणार पॅन्ट, नाही बसणार तुला पॅन्ट ते. हम्म. आवडली होती पण याच्यामध्ये काय पाहिजे हम्म. त्यात साईज नाही का माझी? माझी साईज त्याला कुठली पॅन्ट घ्यायची बावडा? कोणती पॅन्ट घ्यायची तुला? हम्म. हम्म. बबडा, बबडा, काय घ्यायचं तुला? काय घ्यायचंय? काय घ्यायचंय? काय खाणार तू? काय खाणार तू? काय खाणार? ऑर्डर दे की तू. हा, दे की.